नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण तळेगाव दाभाडे सुशीला मंगल कार्यालय या ठिकाणी आहोत. या ठिकाणी मानाचा 5वा गणपती असणारा गणेश तरुण मंडळ यांचं सिद्ध गणेश नावाचं जे एक वाद्यपथक आहे त्यांचा नुकताच शुक्रवार दिनांक परवा 17 तारखेला या ठिकाणी त्यांचा वाद्यपूजनाचा शुभारंभ झालेला आहे. त्यावेळेस तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे तसेच इतर मान्यवर देखील उपस्थित होते. आजपासून या ठिकाणी अनेक नवीन जे तरुण असतात त्या ठिकाणी वाद्याच्या सर्वासाठी येणार आहे. लवकरच आपण या वाद्यपथकाची अधिक माहिती तळेगाव टाइम्स न्यूज मार्फत जाणून घेणार आहोत. वाकून थोडंसं वाकून आहे, लय पण नाही वाकायचं आणि लय पण नाही चढणं, थोडंसं वाकून घ्यायचं आणि त्याच्याने डोल खांद्या ठेवायचे. तुमचे खांदे हातावरती जोर पाडला पाहिजे. आत्ता आपण तळेगाव दाभाडे या ठिकाणी असणाऱ्या सुशीला मंगल कार्यालय या ठिकाणी आहोत. आपल्यासोबत काही विद्यार्थी दिसत आहेत, काही पदाधिकारी दिसत आहेत. या ठिकाणी एक वाद्यपथकाचं नुकतंच पूजन झालेलं आहे आणि आजपासून या ठिकाणी प्रॅक्टिस चालू होती. आपल्यासोबत जे काही मान्यवर आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात. सर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आपण श्री गणेश तरुण मंडळ मानाचा जो 5वा गणपती तळेगाव दाभाडे येथील तर सिद्ध गणेश जे आपलं ढोलपथकाचं नाव आहे तर काय माहिती सांगाल, आपली ओळख सांगावी. नमस्कार, माझं नाव यश जोडके. मी ह्या पथकाचा पथक प्रमुख आहोत. माझ्यासोबत 2 पथक प्रमुख आहेत. एक आहे ईशान धर्माधिकारी आणि साहिल गुप्ते. आम्ही 3 जण पथक प्रमुख आहोत. आता श्री गणेश तरुण मंडळ मानाचा 5वा गणपती गणपती चौक आपल्या तळेगाव दाभाडेमध्ये आहे. त्यांचं 124वं वर्ष चालू आहे आता आणि त्यांनी संचलित केलेलं सिद्ध गणेश वाद्यपथक त्यांचं 20वं वर्ष चालू आहे. आत्ता आपलं ह्या शुक्रवारी वाद्यपूजन झालं होतं. वाद्यपूजन खूप चांगलं झालं होतं. प्रमुख पाहुणे म्हणून आपले तळेगाव नगराध्यक्ष संतोष दाभाडे आले होते आणि रमणबागमधले उत्कृष्ट वादक म्हणून सुजित सोमन सर आले होते. त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले, आम्हाला भरपूर नवीन गोष्टी शिकवल्या. त्यांचं खूप आम्हाला आभार मानतो मी त्यांचे. आणि दुसरं, आता नवीन जे ॲडमिशन येत आहेत लोक, आमचं म्हणणं काय आहे की जे नवीन लोक आहेत त्यांना नवीन पारंपरिक वाद्य शिकवण्याचं आमचं काम. जे आम्ही आमच्या मोठ्यांकडनं शिकलो आहे ते आम्ही लहान लोक आहेत त्यांना शिकावं, कारण त्यांनी परत पुढे शिकावं, पुढच्या पिढीला ते कळावं पारंपरिक. बरं, किती सध्या आता किती संख्येत आपल्याकडे? आता आपल्याकडं जुने वादक 60-70 आहेत. ते नवीन लोक यावर्षी 30 लोक आलेले आहेत. ते आता त्यांची प्रॅक्टिस आपण आजपासून. हे जे वाद्यपथक आहेत ती वेळ किती असते, संध्याकाळची का सकाळची? असं काय? संध्याकाळची असते 6 ते 9 दररोज असते. कधी आपण फक्त ओकेजनल त्यांच्या सुट्ट्या असतात आपले, म्हणजे 15 ऑगस्टला म्हणा, रक्षाबंधन किंवा इतर काय असं काही समजा आलं तर तेव्हा आपण सुट्टी देतो, नाही तर आपली सुट्टी नसते इथं. ओके सर, धन्यवाद.